पंचायत समिती अध्यक्षाचा मेहुणा आहे म्हणून त्याला जास्त पैसे आणि ही गरीब म्हातारी आहे म्हणून हिला कमी पैसे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या सिनेमा 360 मध्ये. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती अनेक फाईल्स विषयी चर्चा सुरू आहे. कुठली फाईल्स काय विचारताय? दी काश्मीर फाईल्स आपण पाहिली, दी केरला फाईल्स पाहिली, पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीची, आपल्या शेतकऱ्यांची आणि थेट मंत्रालयातील ओपन लूट उघडी पाडणारी फाईल्स कधी उघडणार? तर उत्तर आहे, ती फाईल्स अखेर उघडली आहे. जय जगदंब प्रोडक्शन्स निर्मित आणि माजी सेन्सॉर बोर्डचे सदस्य संजीव कुमार राठोड यांचं दिग्दर्शन असलेला दी महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट अखेर चित्रपटगृहात रिलीज झालाय. जवळपास 2.25 तासांचा हा सोशल पॉलिटिकल फॅमिली ड्रामा आहे, जो पाहताना थिएटरमध्ये टाळ्या कमी आणि लोकांच्या डोळ्यात राग आणि पाणी जास्त पाहायला मिळालं. पण हा सिनेमा खरोखर व्यवस्थेला हादरवून सोडतोय की फक्त गाण्याचा भरणा आहे? प्रेक्षक काय म्हणतायत? सोशल मीडियावरती कोणते कमेंट्स व्हायरल होत आहेत? चला अगदी प्रामाणिकपणे दूध का दूध पाणी करूया आणि ह्या दी महाराष्ट्र फाईल्स याचा रिव्ह्यू करूया. तर ही चित्रपटाची कथा आहे बंजारा समाजातील एका शेतकरी कुटुंबातील माऊलीची, जिचं नाव आहे जनाबाई, जिची भूमिका साकारली आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या दिग्गज अभिनेत्री उषा नडकरी यांनी, म्हणजे आपल्या लाडक्या आऊने. सरकार एका मोठ्या प्रोजेक्टसाठी जनाबाईची जमीन अधिग्रहित करतं, पण शेजारच्याला भरपूर मोबदला मिळतो आणि जनाबाईच्या हातावर मात्र ठेंगा ठेवला जातो. म्हणजे बाजूची ही जमीन तेवढीच असते आणि तिची जमीन तेवढीच असते, पण त्याला मोबदला मिळतो 3 कोटीचा आणि जनाबाईला फक्त 5 लाखांचा. जनाबाईच्या हक्काची जमीन गावातील राजकारणी आणि स्थानिक गुंडाच्या कचाट्यात पूर्णपणे अडकते आणि तिचं राजकारण केलं जातं. त्यानंतर तलाठी कार्यालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जनाबाई आपली ती फाईल घेऊन फिरतात. पण प्रत्येक टेबलवर पदरी पडते ती निराशा, अपमान आणि प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळपणा. आता या लढाईत पात्रांची जुगलबंदी एकदम जबरदस्त जमून आली. अभिनेते मंगेश देसाई यांनी यात राजवीर देशमुख ही भूमिका साकारली, जो एक प्रामाणिक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध थेट जनाबाईच्या बाजूने लढायला उभा आहे. तर दुसऱ्या बाजूला सयाजी शिंदे यांनी हेतू पाटील नावाच्या अत्यंत भ्रष्ट आणि स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी प्रोजेक्टचा वापर करण्याचा गृहमंत्रीची भूमिका चोख बजावली आहे. सोबतच नागेश भोसले यांनी आमदाराची स्वप्न पाहणारा स्थानिक गुंड जय पाटील हुबेहूब उभा केलाय. अभिनेत्री वीणा जामकर हिने यात नैना पाटील ही भूमिका साकारली आहे, जी एक प्रामाणिक आमदाराच्या निधनानंतर स्वतः निवडणूक जिंकून थेट मंत्री होते आणि तिला पहिल्यांदा कळतं की निवडणुकी आधी दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्ष सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतरची सिस्टीम यात किती जमीन आसमानची तफावत आहे. प्रणव रावराणे आणि नितीन जाधव यांची भूमिका जरी कमी असली तरी अभिनयाची छाप सोडून जातात एवढं मात्र नक्की. दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांना राजकारणाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांनी मंत्र्यांचे पीए, दलाल, त्यांची नाईट लाईफ आणि सर्वसामान्यांबद्दल त्यांची मुजोरी अत्यंत जवळीकपणे पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, हा सिनेमा फक्त रडवणारा किंवा गंभीर राजकीय सिनेमा नाही बरं का. चित्रपटाचा सर्वात मोठा USP म्हणजे ह्यातील गाणी, ज्यात झालेला ग्लॅमरस स्टाईलची एंट्री, ज्यावर थिएटरमध्ये पब्लिक अक्षरशः धुमाकूळ घालतं. चित्रपटात एकूण 6 गाणी आहेत, ज्या 3 वेगळ्या प्रसंगी 3 बड्या स्टारचा जलवा पाहायला मिळतोय. सगळ्यात आधी म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी. अख्खा यूट्यूब जवळपास 1 मिलियन व्ह्यूज मिळवून धुमाकूळ घालणारं शांताबाई हे गाणं सनी लिओनीवरती चित्रीकरण करण्यात आले, ज्यावर थिएटरमध्ये एकच राडा होतो. त्यानंतर उत्तर भारताला वेड लावणारी बिग बॉस फेम सपना चौधरी पहिल्यांदाच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करते, एक जबरा डान्स नंबर घेऊन. आणि यात भर घातलाय तो महाराष्ट्राची सध्याची इंटरनेट सेन्सेशन गौतमी पाटील सबसे कातिल. तिच्या छम्मो या गाण्याने नवीन अवतार धुमाकूळ घालतोय. तर साऊथची प्रसिद्ध गायिका मंगली हिने कटी तू बंजारा या गाण्यात तिचा बहरदार आवाज आणि डान्सिंग अवतार दाखवून कमाल केली आहे. या गाण्यांना संगीतबद्ध केलं नितीन सावंत आणि अजित केतकर यांनी, जे की या चित्रपटाला एका वेगळ्याच कमर्शियल उंचीवर घेऊन जातात. या आयटम सॉन्ग सोबतच इतर 2 जी गाणी आहेत, मन पाखरू आणि सुखाचं रे केला त्याग, या गाण्याला अजय गोगोले यांच्या आवाजाने खऱ्या अर्थाने छान लावली आहे, जे गाणं खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या काळजात हात घालतं. उषा नाडकर्णींचा अभिनय बघून थिएटरमध्ये अनेकांच्या डोळ्यात आपसूक पाणी येतं. सिस्टम एका गरीबाला कसं नाचवतं याचं हे जळजळीत वास्तव आहे.
मराठी सिनेमात एवढं मोठं कमर्शियल तडका पहिल्यांदाच पाहायला मिळतो. सनी लिओनी, सपना चौधरी, गौतमी पाटीलचा डान्स म्हणजे निव्वळ पैसा वसूल आहे. प्रेक्षकांच्या मते बंजारा समाजाची संस्कृती आणि संघर्ष आणि सरकारी कार्यालयातील दलालांकडून होणारी जनतेची दिशाभूल या सिनेमात अगदी अचूक आणि सविस्तरपणे दाखवलेली आहे. तर मंडळी, शेवटी या सिनेमाबद्दल मी काय म्हणेन तर हा सिनेमा एका बाजूला सिस्टमवर कडक प्रहार करतो आणि दुसऱ्या बाजूला गाण्यांचा जबरा तडका देऊन प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतो. चित्रपट पूर्वार्धात जितकी पकड धरतो, उत्तरार्धात काही राजकीय घडामोडीमुळे तो थोडासा संत वाटतो, म्हणजे जरा स्लो वाटतो. पण शेवटपर्यंत जनाबाई जिंकणार की हारणार ही उत्सुकता प्रेक्षकांना खिळवून ठेवते. तुम्हाला जर अस्सल मातीतला आपल्या हक्काची कथा आणि सोबत गाण्यांचा तडका अनुभवायचा असेल तर दी महाराष्ट्र फाईल चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. माझ्याकडून या चित्रपटाला मी देतोय 5 पैकी 3.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा पाहिलात का? पाहिला असेल तर तुम्हाला सनी लिओनी, सपना चौधरी की आपली गौतमी पाटील कोणाचा डान्स नंबर सर्वात जास्त आवडला हे आम्हाला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा जेन्युइन फिल्मी रिव्ह्यूसाठी पाहत राहा लोकमत फिल्मी सिनेमा 360.